नमस्कार मित्रांनो, मी सुमेश. आपल्या के विथ ट्रेक व्लॉग या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज येणार आहे लोणंदमध्ये पालखी, तर मी तुम्हाला आज पालखी दर्शन करवणार आहे. तर चला आपण जाऊया खाली आणि बघूया खालचं वातावरण. आता आपण खाली आलो, या ठिकाणी अजून आली नाही पालखी. आपण पाहू शकतो इथं दोन्ही साईडने रस्ता गेला आहे. इथून गाड्या जात आहेत. त्या ठिकाणाहून दिंडी जात आहे पुढच्या साईडून. हे मानाचा नगारखाना आपण पाहू शकतो. थोडा आपल्याला अश्वघोडा पण पाहायला भेटत आहे. आपण पाहू शकतो माझी मम्मी आली आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो आता पालखी आली आहे लोणंदमध्ये. आपण आता लोणंद नगरीमध्ये आलो आहे. आपण बघू शकतो लोणंदमध्ये पालखीचा प्रवेश झाला आहे. सगळे पालखीचं स्वागत करायला थांबले आहेत.
माने सर या ठिकाणी भेटलेले आहेत आणि ते आम्हाला दरवर्षी या ठिकाणी पालखीमध्ये भेटत असतात. YC कॉलेजची जी काही दिंडीची NSSचे विद्यार्थी असतात ते दरवर्षी माने सर आणि त्यांची टीम सर्व घेऊन येत असते. आता रथ पुढे गेला आहे आणि इथून पालखी येत आहे. थोड्याच वेळेत आता आपण पालखी तळावर पोहोचणार आहे. लगेचच मागच्या वर्षी पण तुम्हाला चांगली बाईट दिली का नाही मी? हां दे मग आता पाहिजे. तरी क्षत्रिय सर यांचा पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. दरवर्षीप्रमाणे आम्ही सरांबरोबर वारीचा आनंद लुटतो आणि आता इथून पुढं आम्ही आता पालखीच्या बरोबर मागोमाग पुढं येत आहोत आणि आता आम्ही तळावरती चाललेलो आहे. तरी कसं आहे आता आम्ही थोडीफार आम्हाला जेवढी जमल तेवढी सेवा करत आहोत. तरी सर्वांनी काळजी घ्या. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट. आपण पिलेली पाण्याची बाटली ही आपल्या जवळ ठेवा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. हा हे पण कारण स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मल वारी. आता आपण पालखी तळावर आलो आहे. हे आमचे माने महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे धाने सर हे आम्हाला भेटलेले आहेत वारीमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण पालखी तळाच्या इथं थांबलेलो आहोत आणि लोणंदच्या पालखी तळावर पालखी विसावलेली आहे. उद्या सकाळी उभं रिंगण आहे. उभ्या रिंगणाच्या वेळेस होळी केल्यानंतर कुणी सुद्धा मध्ये येऊ नये. घोड्याला हात लावायचा प्रयत्न करू नये. त्याला हात लाव, घोड्याला विजा होईल, तुम्हाला विजा होईल असं कुणी काही करू नये. ह्याची काळजी घ्यावी. उद्या दुपारी 1 वाजता निघायचं आहे.
आणि अशा प्रकारे पालखी आता पालखी तळावर विसावलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आम्ही थांबवत आहोत.